आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात दुर्गापूजेचा उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या दुर्गाष्टमीनिमित्त शुभेच्छा. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल. संघर्षग्रस्त गाझापट्टीतल्या रहिवाशांसाठी भारताचं मानवतावादी मदत साहित्य रवाना. आणि आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज धरमशालाच्या HPCA मैदानावर भारताचा सामना न्यूझीलंडबरोबर. नवरात्रोत्सवाच्या सणाचा 8वा दिवस अर्थात दुर्गाष्टमीचा सण आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात आहे. या दिवशी भाविक विधिवत महागौरी माता आणि कन्यापूजन करतात. यानिमित्त देशभरातल्या अनेक मंदिरांमध्ये होम हवन केलं जातं. पश्चिम बंगालमध्ये महाअष्टमी म्हणून ओळखला जाणारा हा सण तिथला सगळ्यात मोठा उत्सव आहे. राज्यात सर्वत्रच महाअष्टमीचा उत्साह असून ठिकठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येते. महाअष्टमी आणि महानवमीच्या संगमाच्या मुहूर्तावर संध्याकाळी राज्यभरात अनेक ठिकाणी संधीपूजा केली जाणार आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातही कठुआ, श्रीनगर, कुपवाडा, तुलमुल्ला या सर्वच क्षेत्रातल्या मंदिरांमध्ये लाखो भाविकांनी देवी मातेचं दर्शन घेतलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी श्रीनगरमधल्या दुर्गानाग मंदिरात हवन झालं. राजस्थानमध्ये दुर्गाष्टमीनिमित्त घरोघरी कन्यापूजन तसंच रामचरितमानस आणि दुर्गा सप्तशतीचं पठण केलं जातंय. जयपूरमधल्या श्रीगंगानगरमध्ये वसलेल्या बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या नागरिकांनी 4 दिवसांच्या दुर्गा महोत्सवाचं आयोजन केलं आहे. अमेरिकेचे भारतातले राजदूत एरिक गारसेट्टी यांनीही दुर्गाष्टमीचा सण साजरा केला. त्यांनी दिल्ली इथं CR पार्कमधल्या दुर्गापूजा मंडपाला भेट देऊन आरती केली आणि सगळ्यांना दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत नवरात्रोत्सवानिमित्त ठिकठिकाणी रात्री गरबा दांडिया कार्यक्रमाचं आयोजन होतं आहे. अनेक ठिकाणी सार्वजनिक भोंडलाही विविध संस्था संघटनांतर्फे आयोजित केला जात आहे. काल, आज आणि उद्या गरब्यासाठी राज्य शासनानं रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना दुर्गापूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गापूजेचा हा सण असत्यावर सत्याचा विजय आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचं प्रतीक आहे. हा सण आपल्याला स्त्री शक्तीचा आदर करण्याची प्रेरणा देतो, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. हा सण आपल्याला दुर्गामातेच्या अद्भुत शक्तीची जाणीव करून देतो. माता दुर्गा सर्वांना चांगलं आरोग्य आणि सुख आणि समृद्धी देवो, अशी प्रार्थना आपण करतो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही दुर्गापूजेच्या शुभेच्छा देताना दुर्गामातेकडे नागरिकांचं आरोग्य आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना केली आहे. 2014मध्ये सत्तेत आल्यापासून आपल्या सरकारनं भविष्याचा विचार करूनच अनेक प्रलंबित प्रकरणांमधले निर्णय घेतले असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर इथल्या द सिंधिया स्कूलचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी स्थापना दिन कार्यक्रम काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. सिंधिया स्कूल स्थापना दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी बहुउद्देशीय क्रीडा प्रांगणाची कोनशिला बसवली आणि शाळेच्या पुरस्कार वितरण समारंभात भाग घेऊन विजेत्यांचा गौरव केला. आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम देशातल्या जनतेला आवडत असून यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन होत असल्याबद्दल आपल्याला आनंद होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. इग्नायटिंग कलेक्टिव्ह गुडनेस या पुस्तकाचा त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला. मन की बात कार्यक्रमातले व्यावहारिक निष्कर्ष या पुस्तकाच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवल्याचं त्यांनी म्हटलंय. मन की बात सामाजिक बदलाचं माध्यम बनलं असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाअंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियानामध्ये आसाम रायफल्सतर्फे अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागातली माती अमृत कलशांमध्ये गोळा करण्यात आली. लॉंगडिंग आणि कनुबारी जिल्हा मुख्यालयांमध्ये काल हे अमृत कलश एकत्र करण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी या कार्यक्रमात उत्साहानं भाग घेतला. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरायला काल सुरुवात झाली. मध्य प्रदेशाच्या सर्व 230 मतदारसंघांसाठी आणि छत्तीसगडमध्ये 90 पैकी 70 मतदारसंघांसाठी 30 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्जांची छाननी 31 तारखेला होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 2 नोव्हेंबरपर्यंत आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काल उमेदवारी अर्जांची छाननी झाली. उमेदवारांना उद्यापर्यंत अर्ज मागे घेता येतील. मिझोराममध्ये सर्व 40 मतदारसंघ आणि छत्तीसगडमध्ये एकूण 90 पैकी 20 मतदारसंघांमध्ये पुढील महिन्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तेलंगणातल्या निवडणुकीसाठी भाजपानं आज 52 उमेदवारांची यादी जाहीर केली.
कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मायलन लॅबोरेटरीज ही औषध कंपनी आणि पालिकेच्या काही अधिकाऱ्यांविरोधात काल गुन्हा दाखल केला. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर केलेली नाहीत. मुंबई पालिकेनं मायलन लॅबोरेटरीजकडून सुरुवातीला प्रत्येकी ₹650 दरानं रेमडेसिवीरच्या कुप्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या व्यवहारात हीच इंजेक्शनं प्रतिकुपी ₹1,568 दरानं खरेदी केल्या गेल्या, असं या गुन्ह्यात म्हटलं आहे. या घोटाळा सुमारे ₹5,96,00,000 असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोप निश्चित केले जातील, असंही या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संघर्षग्रस्त गाझा पट्टीतल्या रहिवाशांसाठी भारतानं मानवतावादी दृष्टिकोनातनं मदत साहित्य पाठवलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं की सुमारे 32 टन जीवनावश्यक साहित्य आणि सुमारे 6.5 टन वजनाची औषधं हवाई दलाच्या C-17 विमानानं गाझाकडे पाठवण्यात आली आहेत. इस्रायल हमास युद्धाला तोंड फुटल्यानंतर काल पहिल्यांदाच मदतीचं सामान घेऊन आलेले ट्रक गाझामध्ये पोहोचले. राफा सीमा पार करत इजिप्तच्या सीमेवरून या मालमोटारींनी गाझात प्रवेश केला. या युद्धादरम्यान राफा सीमा परिसराचं नुकसान झालं आहे. मदतीसाठी पोहोचलेल्या एका ट्रकमध्ये केवळ शवपेट्या होत्या, तर बाकीच्या वाहनांमध्ये औषधं आणि इतर मदतीचं साहित्य होतं. गाझामधल्या रुग्णालयांना आवश्यक साहित्य पोहोचावं यासाठी इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये काम करणाऱ्या संस्थांसोबत आपण काम करत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. अन्न, पाणी आणि औषधं घेऊन जाणाऱ्या सुमारे 20 ट्रक्सना इजिप्तमार्गे गाझात प्रवेश करू देण्यास इस्रायलनं मान्यता दिली आहे. मात्र गाझामधली परिस्थिती पाहता असे किमान 100 ट्रक पाठवणं गरजेचं असल्याचं संयुक्त राष्ट्राचं म्हणणं आहे. त्याआधी 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान पहिल्यांदाच हमासनं काही ओलिसांची सुटका केली आहे. इस्रायलनं हमासविरोधात सुरू केलेलं युद्ध म्हणजे सभ्यतेचा असंस्कृततेविरुद्धचा लढा असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. गाझापट्टीतला संघर्ष आणि हमास या दहशतवादी संघटनेविरोधातल्या कारवाईच्या मुद्द्यावर नेतान्याहू यांनी काल इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाडस यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत त्यांनी हा दावा केल्याचं त्यांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. हमासनं निरपराध लोकांची हत्या, बलात्कार, जाळपोळ अशी अमानवी कृत्य केली आहेत. त्यांच्या विरोधातला हा लढा म्हणजे सभ्यतेची कसोटी असून यात इस्रायलचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आयसिसच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सर्व देशांनी हमास विरोधातही एकत्र यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या युद्धात इटलीचा इस्रायलला पाठिंबा असेल असं आश्वासन मेलोनी यांनी या भेटीत दिलं. इस्रायल आणि हमासमध्ये सध्या चाललेल्या संघर्षाचा अनुभव भारतात कधी आलेला नाही असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय. नागपुरात काल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अशी भयंकर युद्ध कधी झाली नाहीत, हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे असं त्यांनी म्हटलं आहे. प्रमोद भगत आणि सुकांत कदम या बॅडमिंटनपटूंनी त्यांच्या पॅरा आशियाई खेळांच्या मोहिमेची सुरुवात चीनमधील हांगझू इथल्या विजयानं केली. चीनी तैपेईच्या हिजिंग ची हुआंगवर 21-9 आणि 21-18 असा सहज विजय मिळवून प्रमोद भगतनं आपल्या आशियाई सुवर्ण पदकाचं रक्षण करत मोहिमेची सुरुवात केली. आता त्याचा सामना मालदीवच्या अब्दुल लतीफ मोहम्मदशी होईल. मिश्र दुहेरीत प्रमोद भगत आणि मनीषा रामदास यांनी थायलंडच्या चिनिदा श्रीनावाकुलचा पराभव केला. आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथल्या HPCA मैदानावर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सर्वोत्कृष्ट कामगिरी करत असल्यानं आज उत्तम दर्जाचा खेळ पाहायला मिळेल अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे. सामन्याला 2 वाजता सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. काल मुंबईत झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडचा 229 धावांनी पराभव केला. अरबी समुद्रात तयार झालेलं तेज वादळ अधिक तीव्र झालं असून वायव्येकडे सरकत आहे. आज या चक्रीवादळाचं रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून ते येत्या बुधवारपर्यंत ओमानमधल्या सलाला शहरावरून येमेनमधल्या अल गैदाह शहराकडे जाईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात दुर्गापूजेचा उत्साह. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी दिल्या दुर्गाष्टमीनिमित्त शुभेच्छा. कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीत मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल. संघर्षग्रस्त गाझा पट्टीतल्या रहिवाशांसाठी भारताचं मानवतावादी मदत साहित्य रवाना. आणि ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज धरमशालाच्या HPCA मैदानावर भारताचा सामना न्यूझीलंडबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.